उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नांदेड येथील घरी सांत्वनपर भेट दिली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती साठे यांच्या नियुक्तीवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे। यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीका खोडून काढल्या आहेत। अरे निकले प्रत्येक वेळेस दादा स्वाती साठे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली, त्याच्यावरून एक वादंग होते, आपली काय प्रतिक्रिया यावर? या संदर्भामध्ये न्यायव्यवस्थेचं काम करत असते। त्याचा कुणाचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठलाही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो। त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने कुणी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये करतंय, परंतु हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय काय तो निर्णय घेईल। बेस्ट महाव्यवस्थापक पदी दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली, मुख्यमंत्र्यांनी वेगळ्यांची नियुक्ती केली आणि शिंदे साहेबांनी वेगळ्यांची नियुक्ती केली। बेस्टच्या एमडी पदी कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। आपल्याला सांगू का, मला जे थोडं बहुत प्रशासनातली माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व निर्णय घेत असतात, कुणीही असू दे। ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब ते घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रच्या ठिकाणी निर्णय घेत असतात। अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं, त्याच्यावर त्यांच्याकडे IAS ऑफिसर IPS ऑफिसर सगळ्या बद्दल त्यांच्या अधिपत्याखाली होतात। पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळे सीएम साहेब उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करतात। अर्थात आम्ही फक्त ते बघतो, त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलच काही त्यांना सांगायचं तो सांगतो, पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो। त्याच्यामुळे हे काय येतात तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात, एकदम आता मी आलोय भास्करराव खतगावकरांच्या घरामध्ये घटना घडली, त्यांना भेटण्याकरता तिथून मी लगेच येणार आणि मला बीडला जायचं, कारण माझी बीडला दुपारपासूनचे कार्यक्रम आहे। पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेईन, जीएडीला विचारीन किंवा असं काही घडलंय का, काय घडलेलं असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल, पण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा। कबूतरखान्यावरून वाद सुरू आहे जैन समाजाकडून। कबूतरखान्याच्या संदर्भामध्ये सकाळीच मी विस्तृतपणे प्रेसशी बोललेलो आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेतली होती कबूतरच्या बाबतीमध्ये देखील आणि आपली माधुरी हत्ती नाही तिच्या बाबतीमध्ये देखील। त्यात राज्य सरकार दोन्ही बाबतीत सकारात्मक आहे। हत्तीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथले आश्रमातले बाकीचे सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे। इतर पण काहींना जर काही भूमिका मांडायची असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकतात। आणि आपल्या ह्याच्याबद्दल कबूतरखान्याच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्या काही भागामध्ये कबूतरखाने आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एकीकडे निर्णय दिलेला नाही, एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आपल्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार शेवटी सुप्रीम कोर्टाचा असतो, राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो। दादा पीडब्ल्यूडी कडे बजेट नाही, कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलीत म्हणून राज्यातली कामं पेंडिंग पडलेली आहे। असं काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे तसं काही झालेलं नाहीये। आजच माझ्या माहितीप्रमाणे मोठी रक्कम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या बिलांच्या बाबतीमध्ये दिली गेलेली आहे। ही सततची चालणारी एक प्रक्रिया असते। दर 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी जसं अर्थसंकल्प आपण मार्च मध्ये सादर करतो आणि 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं, एप्रिल मे जून तेव्हापासून बिलं द्यायला सुरुवात होतं। अनेक
सॅलरी असते, पेन्शन असतं, इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात, त्या सगळ्याची बिलं दिली त्या ठिकाणी जातात. आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4,000 कोटीपेक्षा जास्तीच्या रकमा वित्त विभागाने सोडलेल्या आहेत. एक तर नांदेडचं 3,000 कोटी पेंडिंग आहे. सांगितलं ना, आता 4,000 कोटीच्या पेक्षा जास्तीच्या रकमा सोडलेल्या आहेत आणि ही सततची प्रक्रिया आहे. जसं जसं डिमांड येत असते तशा पद्धतीनं PWD कडनं आलेली डिमांड वित्त विभाग तपासून घेतो आणि पैसे रिलीज करतो. दादा, मध्य धोरण आता अडकले. नवीन जे मध्य धोरण आलं, जे 150 ml च्या दारू आणि वायनरीजला वाईन शॉपचे लायसन्स देण्याचा जो निर्णय तो आता कुठपर्यंत आहे? नाही, तुम्हाला हा निर्णय झालेला आहे असं कोणी तुम्हाला सांगितलं? तुम्हीच टीव्हीला बातम्या देताय की असं काहीतरी चाललंय. ज्यावेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला, तो कॅबिनेटने घेतला, तो आम्ही जाहीर केला. तेव्हापासून दर वेगवेगळे वाढलेले आहेत, ते किती टक्के वाढलेले आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे. अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही. तुम्हीच काही तर सोशल मीडियावर कुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली, वेगवेगळ्या लोकांची त्याच्यामध्ये नावं पण घ्यायला सुरुवात केली. असं काही अजून तरी झालेलं नाहीये. अहो, जे राजकीय नेत्यांना दिल्ली ही आपल्या भारताची आपल्याला माहिती नसेल तर राजधानी आहे. तिथं लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाही त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं, कारण सभागृह चालू असतं. त्याच्यावर काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात, मुख्यमंत्री जातात, मी जातात, एकनाथरावजी जातात, इतर मान्यवर जातात, विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात, आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर ते जातात. त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये नाही, त्यांना त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील. माझं काम निघालं तर मी जातो. मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही, थोडस विस्तृतपणे बोलायचं असतं. किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाही, ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत. त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत, त्यांनी कदाचित मिटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची कामं असतील. कामं असू शकतात ना. उद्याच्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत, तुम्ही दिल्लीला 2-3दा गेला तर ह्यांनी म्हणायचं अरे बाबा हीच काय चाललं, काय दिल्लीला जातो, काही काम असेल तुमचं. बच्चू कडू आणि राज ठाकरे शेतकरी कर्जमाफीवर एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. त्या प्रत्येकाला तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उद्या तुम्ही पण त्याच्यामध्ये तिसरा जर समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना घटनेने, संविधानाने दिलेला आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलचे कुठला विषय राज्य सरकारच्या समोर येतो त्यावेळेस राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय, केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतं, राज्य सरकार. थँक्यू दादा. शहरातील उखडलेले रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उल्हासनगर महापालिकेविरोधात एक अनोखा आणि लक्षवेधी आंदोलन प्रकार केला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांवर रांगोळी काढून आणि जोरदार घोषणाबाजी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. हा विकास
की विनाश, खड्ड्यांपासून मुक्तता द्या अशा घोषणा देत आंदोलकारांनी रस्त्यावरील दूर अवस्थेचे चित्र स्पष्ट केले। या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केले। दरम्यान आंदोलकांनी शांततेत आंदोलन करून ठेवले असताना सेंट्रल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले। आंदोलकांची सांगता देखील तिकडेच केली। उल्हासनगर शहरामध्ये पूर्ण रस्त्यावर खड्डे के खड्ड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्त्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय। आणि अशा प्रकारे इथले व्यापारी सुद्धा आम्हाला भेटायला आले। व्यापारी बोलतात आम्ही महानगरपालिकेत गेलो, प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही। नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही। तेच खड्डे तेच ठेकेदार, ही जी पद्धत आहे ही का चालू आहे? कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुकपट्टी लावण्याचं काम करतात। आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे, आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे। जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सव आता जवळ येतोय, हिंदूंचा सण आहे, पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी। जळगाव जामोद मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला कुटे यांचं दुःखद निधन झालं। ही बातमी समजताच आमदार कुटे यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। त्यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश पुंडकर हे सुद्धा उपस्थित होते। तर कुटे कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री जळगावकडे रवाना झाले। चोपडा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी कालचा दिवस एक महत्त्वपूर्ण दिवस ठरला। राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्या हस्ते वनहक्क कायदा अंतर्गत पात्र वनपट्टे धारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। चोपडा नगर परिषद नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील नागरिक, महिला आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। सर, आज जो प्रोग्राम में आपने जो सेटअप किए उसके बारे में क्या कहें? ये आज पहले में 1 साल पहले आपके महाराष्ट्र में कौन से गांव में मीटिंग हुई थी? वैजापुर में मीटिंग हुई थी और इसके बाद में जलगांव भी कार्यकर्ताओं से बैठक हुई। हम पूरे देश के अंदर जो राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग है, जो FRA वन अधिकार अधिनियम के अंतर्गत जो आदिवासियों को 13 दिसंबर 2005 के पूर्व जो खेती करते आ रहे हैं उनको वन अधिकार के पट्टे देना चाहिए। यहाँ पर 2030 अभी तक पट्टे मतलब बन के तैयार हुए। मेरा काम सिर्फ टोकन बांटना था, 5-50 पट्टों का मैंने बांट दिया है, बाकी फिर बाद में यहाँ के स्थानीय लोग करेंगे। और प्रगति है यहाँ पर, तो बहुत से लोगों के आवेदन आए हैं। मैं 2-3 दिन से आपका धुलिया के बाद में सिरपुर में भी वनाधिकार के हमने टोकन स्वरूप पट्टे बांटे हैं। आज आपके चोपड़ा में बांटे हैं और फिर भी आगे जहाँ जहाँ पट्टे बन रहे हैं वहाँ पर हम पट्टे बांट रहे हैं। बहुत सारे लोगों के पट्टे अभी जनपद पंचायत में है, कई एक जगह पंचायत के अंदर है, कोई फाइल जिला पंचायत में है। मैंने DFO जिला पंचायत सदस्य प्रोजेक्ट अधिकारी को निर्देश दिए कि भाई आप चिंता के साथ इन आदिवासियों के साथ न्याय करें, इनका अधिकार इनको दिलवाए।
ये निर्देश दिए। सर, आज अब महाराष्ट्र में देखा जाए तो जो दुर्गम भाग है, दुर्गम भाग में जो अपने आदिवासी महिला है, उनका जो है आरोग्य का बहुत ही बड़ा समस्या है। उनको अगर कोई आरोग्य दवाखाना हॉस्पिटल में जाना, आपको मालूम होना चाहिए कि हमारे देश के लोकप्रिय प्रधानमंत्री ने भगवान बिरसा मुंडा के नाम से जो योजना जो निकाली है, वो पूरे देश के आदिवासी इलाके के अंदर, महाराष्ट्र में आप पाड़ा बोलते हैं, हमारे मध्य प्रदेश में फलिया बोलते हैं, पाड़े से पाड़े को जोड़ने की योजना नरेंद्र मोदी ने लागू कर दी है। इसका पूरा जिले के अधिकारी इसका सर्वे कर रहे हैं। इसमें 18 विभाग लगे हुए, चाहे आंगनबाड़ी बनाना हो, स्टाफ डैम बनाना हो, बिजली लगाना है, सभी विभाग अपने अपने स्तर से धरती आबा योजना के अंतर्गत सर्वे कर रहे हैं। आने वाले समय में ये भी समस्या हमेशा हमेशा के लिए दुरुस्त हो। जो सरकार तो योजना बनाती है योजना, लेकिन अपने जो आदिवासी लोग बांधव है वहाँ तक पहुँचती नहीं, इसलिए ऐसा नहीं पहुँचने वाला विषय नहीं। अभी धीरे धीरे सब पहुँच रही है। पहले जमाने में क्या था, रोड ही नहीं थी। कम से कम प्रधानमंत्री रोड के अंतर्गत हर गांव में मतलब रोड निकल गया है और वो योजनाएं पहुँच रही है। हम लोग भी पूरे देश में हर गांव के अंदर हम जा रहे हैं और यही काम आयोग का है कि भाई महाराष्ट्र सरकार और नरेंद्र मोदी की सरकार की योजना नीचे आ रही कि नहीं आ रही, वो मिल रही है नहीं मिल रही, ऐसी कोई बात नहीं। तो वन दावा वन पट्टियाँ आप दे रहे हैं, लेकिन आदिवासी जो लोग हैं अपने बांधव है, उनको रोजगार उपलब्ध के लिए कुछ रोजगार के लिए भी अभी मेरी डीएफओ से बात करी है। पहाड़ी इलाकों में कुछ पर्यटन के कोई प्रोजेक्ट उन्होंने बनाया है, जिससे आदिवासी बच्चों को वहाँ पर पर्यटक के रूप में जो लोग आएंगे, छोटा मोटा धंधा करने का प्रोजेक्ट बना रहे हैं और आने वाले समय में इसका छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालल्यामुळे आता पोलीस आणि महानगरपालिका एकत्रित येऊन पार्किंगसाठी नवीन सिस्टीम आणली जाणार। शहरामध्ये ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंगसाठी नवीन ॲप्लिकेशन येत्या 10 दिवसात लॉन्च केले जाणार असून या ॲप्लिकेशनमधून पार्किंगचा प्रश्न सुटला जाईल। त्यासोबतच नागरिकांना काही तासासाठी किंवा दिवसभरासाठी किंवा त्यापेक्षाही अधिक वेळेसाठी सुरक्षितपणे पार्किंग करता येईल अशी नवीन प्रणाली विकसित केली जाणार आहे, ज्यामध्ये वाहनधारकांच्या कुठल्याही वाहनांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे। यावर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांची बैठक झाली। काय मीटिंग होती, पार्किंग धोरण नवीन काहीतरी आलेले काय काय विषय होते आज सन्माननीय पोलीस आयुक्त आणि महानगरपालिकाचे सर्व अधिकारी आणि सर्व PI ACP आता ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि तसेच भविष्यामध्ये निर्माण होणारे फार मोठी समस्या म्हणजे वाहतूक आणि गाड्यांचा पार्किंगचा, या सर्व गोष्टीच्या स्मार्ट सोल्युशन्स असायला पाहिजे म्हणून आम्ही आज ट्रॅफिकच्या अनुषंगाने एक आढावा बैठक आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आपण स्मार्ट सिटीच्या मार्फत जे करत असलेल्या गोष्टीचा सन्माननीय पोलीस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या काही चांगल्या सजेशन्सही आमच्या समोर आल्या आणि या सर्व सजेशन्स घेऊन आम्ही एक टेंडर आम्ही काढलं जाणार आहे येत्या एखाद्या आठवड्याभरामध्ये आणि जेणेकरून भविष्यामध्ये स्मार्ट पार्किंग सिस्टम्स असणार आहेत आणि ट्रॅफिकच्या समस्याला एक मोठा आळा बसेल असे एक प्रयत्न आपल्या चालू आहे आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही या शहरभरामध्ये असलेला अतिक्रमण अनधिकृत बांधकाम याचा कार्यवाही त्या ठिकाणी पार पाडल्या आणि काही निवेदनं सन्माननीय आयुक्तांकडेही आले होते आणि काही निवेदन आमच्याकडे आले, काही कोर्ट ऑर्डर्स पण आहे आणि सर्व गोष्टीला त्या भागातील लोकांच्या चर्चा विनिमय करून शेवटी तो तोडगा काढावाच लागतो। विशेष करून धार्मिक स्थळांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाची वेगळी गाईडलाईन्स आहे
हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे, त्याला पालन आपल्याला करायची असतात. आणि विशिष्ट करून ज्या ज्या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना काय अधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं असेल तर त्याला रितसर त्याला नोटीस आणि त्या रितसर त्याला भूसंपादन वगैरे करूनच करावं लागतं. ज्या ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानगी घेतलेला बांधकाम आहे, ज्या ठिकाणी अनधिकृतपणे घेतलेल्या बांधकामांना सुद्धा आपण एक कार्यप्रणाली जी आहे पहिले अनाउन्समेंट करतो, मार्किंग करतो आणि त्यानंतर नोटीसही देतो आणि त्यानंतर कार्यवाही करतो. आणि आम्ही या निर्णय घेतला की लोकांनी स्वतःहून काढून घ्या आणि कमी नुकसान होईल त्यासाठी सर्वांना मार्किंग केल्यानंतर मार्किंगच्या अनुषंगाने नोटीस द्यावा आणि जे काही मान्य न्यायालयाकडे जे गेलेले प्रकरण आहे ते न्यायालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे त्या पद्धतीचा अवलंब करूनच आपण पुढील कार्यवाही केलं जाणार आहे. स्मार्ट पार्किंग काय म्हणजे काय ते बरेच वेळा रस्त्यामध्ये जे काय असतात ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात की ऑफ स्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगचा बोर्ड किंवा नियमावली लावलेल्या असतात परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात. परंतु आता जसं माझ्यासमोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईल्स आहे. याचं एक स्मार्ट ॲप्लिकेशन एक असणार आहे जेणेकरून लोकांनी पेमेंटसुद्धा ऑनलाईन करतील, बुकिंगसुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं, वर्षभराची पार्किंग बुक करता येतं. या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना जे आहेत त्यांच्या समोरही चर्चा केलं होतं. त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं. रेट्स अत्यंत कमीच असणार आहे बट ऑल शुड बी ॲप ड्रिव्हन असणार आहे की ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट. ऑफ स्ट्रीट म्हणजे जे बंदिस्त ठिकाणी असलेलं जे आहे त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल दुर्दैवाने. कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणाहूनच चोरी होतात परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात. आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास 1000 ते 1200 एवढं लोकांचा रोजगारी मिळणार आहे. त्यामध्ये 75% महिलांसाठी आरक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडरना सुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे. जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांनाच आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडरना प्राधान्याने नियुक्त आरक्षित केलेलं आहे. त्याच्याशिवाय त्यांना घेता येत नाही कारण बरेच वेळा भांडण पुरुष ठेवल्यामुळे मग त्यावेळेला महिलांचं एखादा पेनल्टी लावत असताना अडचण होतो आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही 25% म्हणजे मनुष्य म्हणजे मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे. ऑफ स्ट्रीट पार्किंगला आहे का जागा आणि मग ती जागा आपल्याकडे नसल्यामुळे त्याचा काय नाही भरपूर ठिकाणी जागा आहे फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही आहे. हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नीट नाट पेवर बसवलं नसतील, त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील, त्या ठिकाणी CCTV केले नसतील. ते ऑपरेटरनी दिट इज स्टडी, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट, मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं. ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवासी, त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या परवानगी घेऊनच पुढे काम केलं जाणार. मुख्य बाजारपेठेमध्ये ज्या दुकानात जाणार तिथे त्यांच्या ती ग्राहक तिथे गाडी लावू शकत होते मात्र आता जर का त्यांनी दुकानं उभारले असतील तर मग त्यांना ते पार्किंग ते आम्ही त्यांना रिवाईज करायला लावू, मॉडिफाय करायला लावू. ज्या पद्धतीने परमिशन दिलेली आहे त्याच परमिशनचा तुम्ही अंमलबजावणी करायला सूचना करा. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या SIT मध्ये कोण कोण आहे याची लवकरच माहिती मिळणार. शिक्षण विभाग म्हणून आमची ही जबाबदारी आहे. जो कोणी निरपराध आहे त्यांच्यावर अन्याय होणार नाही परंतु चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळून येईल त्याच्यावर निश्चित कारवाई होणार असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. रोज 9:30 वाजता एक मुलगा तुम्हाला खाद्य देतो आणि दिवसभर आम्ही ते सगळं बसतो. ते कोणाविषयी काय काय बोलत असतात. मला वाटतं की त्यांनी, मी वारंवार बोलतो की एकेकाळी 60-70ची संख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने असायची ती आता 20 वर आहे. त्यांनी या सेटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे.
इथे संख्या कशी वाढेल? मग आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जात आहे स्नेहभूषणासाठी राहुल गांधींच्या सोबत. मग ते पण त्याला सिटिंग बोलायचं का? साहजिक आहे ना, होऊ शकतो का? आणि जिथपर्यंत शिवसेना आहे, शिवसेनेचा एकच बाप आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. शिक्षक संघटनांचा एक आरोप होतोय एसआयटीच्या संदर्भामध्ये लवकरच तुम्हाला त्या एसआयटी मध्ये कोण कोण आहेत याची माहिती. असं कुठेही होणार नाही. शिक्षण विभाग म्हणून आमची पण ती जबाबदारी आहे. जो कोण निरपराध आहे कोणावरही अन्याय होणार नाही, चुकीचं काम बिलकुल होणार नाही. परंतु चौकशीमध्ये जर कोण दोषी त्या ठिकाणी आढळून आला असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाले असून बीडमध्ये पतसंस्थांमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्याबरोबरच हरित बीड समृद्ध बीड या संदर्भात देखील आढावा घेणार आहेत. दरम्यान अजित पवारांच्या या 2 दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. विद्यार्थी पटसंख्या 0 झाल्याने तब्बल 2 वर्ष कुलूपबंद झालेल्या आणि आता सुमारे 150 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या गणेशपूर येथील शाळेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री थेट आपला व्यस्त दौरा सोडून शाळेकडे पोहोचल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थही भारावले. गणेशपूरच्या जिल्हा परिषद शाळेने एक नवा आदर्श निर्माण केला. या शाळेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी गणेशपूर जिल्हा परिषद शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. तेथील विद्यार्थ्यांसोबत रमल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी दादा भुसेंनी गणेशपूर ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांचं अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. स्थानिक स्वातंत्र्याच्या सर्व लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये पाठपुरावा करून एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि मला वाटतं की आज मोठ्या प्रमाणात पटसंख्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सर्व स्टाफचंही मी अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांच्या पालकांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या पाल्यांना या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश दिला. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गर्मीने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा आता मिळाला आहे. तर दुसरीकडे या पावसाचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून शेतात लागवड करण्यात आलेल्या धान पिकाला याचा फायदा होणार आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.